जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतृवर्गाला चैतन्य आत्मन या चॅनलचा नमस्कार। आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा आमचा ग्रंथ वाचनाचा 66वा दिवस 7 मार्च 2026 शनिवार। आज आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करणार आहोत, परंतु तत्पूर्वी आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। या फलश्रुतीचे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांनी स्वतः लिहिलेल्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णन केलेले आहे। तेव्हा आपण या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण तिसऱ्या दशकातील तिसऱ्या समासाचे, ज्याचे नाव आहे सगुण परीक्षा, या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत। मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले। आज आपण पुढील 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन करूया।
आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ जी काही वैभव मिळविले या शब्दांनी सुरू होत आहे तेथूनच आपण आजच्या वाचनाची सुरुवात करूया. काही वैभव मिळविले पुन्हा सर्वही संचिले परंतु गृह बुडाले संतान नाही. पुत्र संतान नसता दुःखी वांज नाव पडिले लौकिकी ते न फिटे म्हणून लेकी तरी हो आता म्हणून नाना सायास बहुत देवांस केले नवस तीर्थे व्रते उपवास धरणी पारणी मांडिली विषय सुख ते राहिले वांजपणे दुःखी केले तव ते दैवत पावले झाली वृद्धी त्या लेकुरावरी अतिप्रीती दोघेही क्षण एक न विसंभती काही झाल्या आक्रंदती दीर्घ स्वरे ऐसी ते दुःखीस्ते पूजित होती नाना दैवते तव तेही मेले अवचिते पूर्व पापे करून तेने बहुत दुःख झाले घरी आनंदे पडिले म्हणती आम्हास का ठेविले देवे वांज करून आम्हास द्रव्य काय करावे ते जावे परी अपथ्य व्हावे अपत्या लागी त्यजावे लागेल सर्व वांझपण संधीसे गेले तो मरत वांझ नाव पडिले ते न फिटे काही केले तेने दुःखे आक्रंदती आमुची वेली का फुंकिली आम्हा देवा वृत्ती बुडाली कुळस्वामीन का क्षोभली विझाला कुळदीप जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या ओव्यांचा मराठीतील अर्थ पाहू. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून तिसरी ओळ 31 या अंकाने सुरुवात होते तेथूनच आपण आजच्या मराठीतील भाषांतराच्या वाचनास सुरुवात करूया. काही वैभव मिळविले सर्व प्रपंच सामग्री पुन्हा जमा केली पण मुलबाळ नसल्यामुळे घर बुडाले असे वाटू लागले. पुत्र संतान नसल्यामुळे स्वतःला दुःख झाले शिवाय त्यास लोक वांझोटा म्हणू लागले. तेव्हा ते वांझपण जावे म्हणून एखादी मुलगी निदानची झाली तर बरी असे म्हणू लागला. यासाठी अनेक सायास सुरू केले अनेक देवांस नवस केले तीर्थे व्रते उपवास धरणे पारणी इत्यादी करू लागला. विषय सुखास्तव दुसरे लग्न केले पण ते विषय सुख बाजूलाच राहून वांझपणाने दुःख होऊ लागले. इतक्यात कुलदैवत पावले व त्याच्या प्रसादाने एक मूल झाले वंशाची वृद्धी झाली. त्या नवरा बायकोची त्या लेकरावर अतिशय प्रीती जडली. एक क्षणभरही त्याला विसंबनासे झाले. त्यास लेकरांच्या प्रकृतीस जरा कमी जास्त झाले की दोघेही मोठमोठ्याने आक्रोश करू लागत. अशी ती नवरा बायको दोघेही नित्य चिंतामग्न होऊन मुलास बरे राहावे म्हणून अनेक दैवते पूजित होती. इतक्यात पूर्वपातकाने ते पोरही एकाएकी मरण पावले. त्यामुळे उभयता फार दुःखी झाली. घरात दुःखाचा कोलाहल माजून राहिला. निपुत्रिकत्व आले. देवाने आम्हास का वांझ केले असे असे म्हणू लागली. आम्हाला ही संपत्ती काय करावयाची आहे. ही गेली तरी हरकत नाही पण मूल झाले पाहिजे. मुलासाठी सर्व सोडण्याची पाळी आली तरी सोडू. नुकतेच वांझपण गेले होते तोच परत वांझ म्हणून लोक नावे ठेवू लागले. ते काही केल्या जाईना म्हणून दुःखाने धाय मोकलू लागली. आमच्या वंशाचा वेल का बरे खुंटला. हाय रे देवा ही वृत्ती आता बुडायला लागली. कुळ देवता अशी का रागवली. आमचा कुळदीपक विझून गेला. जय जय रघुवीर समर्थ. या पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया.
शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार, आभार, धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.